बेसिकली आर्किटेक्चर आणि वास्तू ह्या गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. ओके. ह्या एकत्रच गोष्टी आहेत. कारण पूर्वीपासून आपलं जे शास्त्र सांगतं की आपण जे आर्किटेक्चर काय आहे की आपण घर कसं बांधावं याचं साधं सांगितले गेलेले ठोकताळे आहेत. मग ते वास्तूनुसार पृथ्वीच्या आपल्या ज्या एनर्जीज आहेत त्याच्याबरोबर काम करून आपल्याला एक व्यवस्थित घर कसं बांधता येईल ज्याच्यामुळे एक एनर्जी लेवल चांगली राहील, त्या घरात राहणाऱ्या लोकांची जी भरभराट होणार आहे ती त्या वास्तूमुळे झाली पाहिजे. त्याच्यामुळे आर्किटेक्चर आणि वास्तू या दोन्ही गोष्टी एकच आहेत. वास्तू हे सायन्स का म्हणते मी की हे सगळं आपल्या अर्थच्या मॅग्नेटिक फील्डवर बेस आहे. मग जसा आपला मॅग्नेटिक फील्ड टिल्टेड आहे टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट तसाच तो उतार पाहिजे, तेव्हाच ती एनर्जी तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. जर आपण वास्तूमध्ये विचार केला तर वास्तूमध्ये आयडियली सगळ्यात चांगला प्लॉट हा चौकोनी किंवा चौरस, ज्याच्या पूर्ण चारही दिशा 90 अंशामध्ये आहेत असा प्लॉट हा आयडियल मानला जातो. ज्याला ट्रायंगल आहेत, 3 अँगल्स आहेत, 5 अँगल्स आहेत, ओके, किंवा जो हेक्झागॉनल आहे, डायमंड शेपचा जो आहे प्लॉट, असे प्लॉट शक्यतो घेऊ नका. ज्याला 4 पेक्षा 5 पेक्षा जास्त अँगल्स आहेत, ओके, अशा प्लॉटची एनर्जी खूप वीक होते. मग जेव्हा ही वीक एनर्जी आहे ना तर ही तुम्हाला तिथे काहीच ॲक्टिव्हिटी करून देणार नाही. ती बेसिकली आपण जर नॉर्थला बघितलं तर नॉर्थ म्हणजे आपली उत्तर दिशा, दक्षिण दिशा आणि नॉर्थ, ह्या तीनही डायरेक्शनला एक गोष्ट कधीच नसावी, ते म्हणजे हेवी कन्स्ट्रक्शन, डोंगर म्हणजे जी माउंटन रेंज आपण म्हणतो ती नसायला पाहिजे. ओके, या 2 गोष्टी मेजर. दक्षिणमुखी जमीन असेल तर ती अशुभ मानली जाते आपल्या कल्चरमध्ये. तर हे खरं आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांनी ओन करतात ती लोकांनी काय केलं पाहिजे? सी बेसिकली स्मशानभूमीच्या आजूबाजूचे प्लॉट आहेत किंवा जवळपासचे हे किती दूर असले पाहिजे, किंवा स्मशानभूमी काय प्ले करते रोल या लँडमध्ये? ओके, आता ह्याच्यात रोल काय प्ले करतो की जेव्हा स्मशानभूमीच्या आजूबाजूला फार निगेटिव्ह एनर्जी असते, ओके, तर ती निगेटिव्ह एनर्जी डेफिनेटली तुम्हाला इम्पॅक्ट करणारच आहे. त्याच्यामुळे त्या जागा आपण घ्यायच्याच नाही. स्मशानभूमीच्या किंवा मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा जी घरं असतात ना तिथे कॉन्स्टंट आपल्याला जर बघितलं ना तर हेल्थ इश्यूज, मेंटल हेल्थ इश्यूज असू शकतात, फिजिकल हेल्थ इश्यूज असू शकतात. हे इश्यूज आणि त्याच्यामुळे या हेल्थ इश्यूजमुळे फायनान्शियल जी पोझिशन असते घरच्या कर्त्याची ती डाऊन होते. ज्या क्षणी ती जागा तुमच्या नावावर येते, ओनरशिप ट्रान्सफर होते, ती जागा तुम्हाला इफेक्ट देणार आहे. सो प्लीज बी व्हेरी केअरफुल. जोपर्यंत तुम्ही ती प्लॉट करून दुसऱ्याला विकत नाही आहे, लोक म्हणतात मॅम आमची इथे फसलो, आम्ही तिथे फसलो, ही जागा अडकली, ती जागा कशामुळे अडकली, थोडंसं स्टडी करा, बॅकग्राऊंड चेक करा. त्यामुळे कुठे आपण लोभ धरायचा आणि कुठे सोडायचा आहे ते महत्त्वाचं. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टसाठी आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत अश्विनी पटवर्धन मॅडम, ज्या की स्वतः आर्किटेक्ट आहेत. इंटेरियर आणि वास्तूमध्ये पुणे मार्केटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे हा विशेष आहे, कारण फ्लॅटच्या वास्तूबद्दल अनेक एपिसोड्स किंवा अनेक पॉडकास्ट, अनेक व्हिडिओ मार्केटमध्ये उपलब्ध आहे. प्लॉटबद्दल डिटेलमध्ये कोणी बोललेलं नाहीये. तर प्लॉटमध्ये असलेले दोष, त्याचे प्रकार, त्याची कारणे आणि त्यावर असणारे उपाय आज आम्ही सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. होप तुम्हाला यामध्ये खूप जास्त व्हॅल्यू मिळेल. हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. अश्विनी मॅम, तुमचे स्वागत आहे. मला आपल्या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी तुमची ओळख, आमची जे ऑडियन्स आहे त्यांना जर तुम्ही शॉर्टमध्ये करून दिली तर खूप छान. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. पहिल्यांदा रोहितजी, मी अश्विनी पटवर्धन. मी बेसिकली आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर आहे आणि वास्तूमध्ये गेली 15 वर्ष शिकतीये असं म्हणता येईल. कारण एव्हरीडे काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि बस करतेय काम, वास्तू, एस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये करतेय काम. बाय प्रोफेशन आपण सांगितलं आर्किटेक्ट आहात, तर मग तुम्ही या क्षेत्राकडे कसे आलात? कारण बेसिकली आर्किटेक्चर आणि वास्तू ह्या गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत.
ओके. ह्या एकत्रच गोष्टी आहेत. कारण पूर्वीपासून आपलं जे शास्त्र सांगतं, की आपण जे आर्किटेक्चर काय आहे, की आपण घर कसं बांधावं ह्याचं साधं सांगितले गेलेले ठोकताळे आहेत. मग ते वास्तूनुसार पृथ्वीच्या आपल्या ज्या एनर्जीज आहेत त्याच्याबरोबर काम करून आपल्याला एक व्यवस्थित घर कसं बांधता येईल, ज्याच्यामुळे एक एनर्जी लेव्हल चांगली राहील. त्या घरात राहणाऱ्या लोकांची जी भरभराट होणार आहे, ती त्या वास्तूमुळे झाली पाहिजे. त्याच्यामुळे आर्किटेक्चर आणि वास्तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत, पहिली गोष्ट. ओके. त्या वेगळ्या नाहीतच. म्हणून त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच आवड होती. मग ते शिकत इथपर्यंत पोहोचलो. मॅम, आजचा जो पॉडकास्ट आहे हा मला डेडिकेटेडली लँड किंवा जमीन या विषयावर करावा असा वाटतो, कारण बऱ्याचशा वेळेस फ्लॅट किंवा याबद्दल खूप सारी माहिती अवेलेबल आहे ऑलरेडी, पण जमिनीबद्दल किंवा त्या वास्तूबद्दल फार कमी लोक बोलताना दिसतात. तर बरोबर. आपली जी सुरुवात आहे, जनरली एक मीथ आहे जे मला डिस्कस करावं वाटतं, की एक साऊथ फेसिंग प्लॉट असेल किंवा दक्षिणमुखी जमीन असेल तर ती अशुभ मानली जाते आपल्या कल्चरमध्ये. आता मला माहित नाही त्याचं रिझन काय, ते तुम्ही बेटर वेने समजवू शकाल. तर हे खरं आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांनी ओन करतात ती लोकांनी काय केलं पाहिजे? राइट. सी बेसिकली साऊथ बद्दल, दक्षिण दिशेबद्दल फार मिथ्स आहेत, की दक्षिण दिशा वाईट आहे, हे आहे. नाही, असं अजिबात नाहीये. त्यामुळे ज्या कोणाचे साऊथ फेसिंग प्लॉट्स आहेत किंवा जे कोणी साऊथ फेसिंग प्लॉट घेणार आहेत, ओके, त्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही मुळात. पहिली गोष्ट. दक्षिण दिशा ही जशी आपण म्हणतो यमराजाची दिशा आहे, मग तशीच दक्षिण दिशा ही लक्ष्मीची पण दिशा आहे. मग ती वाईट कशी असू शकते? बरोबर. पहिली गोष्ट. त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. दक्षिण ही उत्तम आहे. ऑलराइट. बिनधास्त घ्या. काहीही आपल्याला फक्त त्याच्या एनर्जीज बॅलन्स करायच्या त्या घराच्या, त्या प्लॉटच्या. बाकी तुम्ही घेऊ शकता. कारण प्लॉटचे नियम, एखाद्या गोष्टीचा आपण प्लॉट घेतोय. पहिली गोष्ट तर तो प्लॉट कशासाठी घेतोय? त्या प्लॉटवर काय ॲक्टिव्हिटी होणार आहे? ओके. ते बघणं फार महत्वाचं आहे. म्हणजे दक्षिण दिशा बघण्यापेक्षा जे प्लॉट घेतायत किंवा घेणार आहेत, त्यांनी बाकीच्या गोष्टी, प्लॉटचा उतार, प्लॉटचं एक्सटेन्शन, डेप्रिसिएशन, कट्स हे बघणं जास्त महत्वाचं आहे, रादर दॅन एका पर्टिक्युलर दिशेवर फोकस करणं. आता प्लॉट निवडताना, आता तुम्ही जसे 3-4 ठोकताळे सांगितले, की त्याचा उतार किंवा शेप, कट्स असतील, तर एक्झॅक्टली काय बघितलं पाहिजे? कारण जर आपल्याला सांगितलं की हे 1, 2, 3, 4 असे नियम आहेत, तर ते लोकांना समजायला खूप सोपं जाईल. कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये वावरता, तुम्हाला त्याची सवय आहे. पण Correct. ऑडियन्ससाठी त्या गोष्टी नवीन असतील, तर अशा काही स्टेप बाय स्टेप गाईडलाईन्स आहेत किंवा असे काही ठोकताळे आहेत का ज्याला फॉलो करून त्यांना डिसिजन घेणं सोपं जाईल? बेसिकली जर आपण वास्तूमध्ये विचार केला, तर वास्तूमध्ये आयडियली सगळ्यात चांगला प्लॉट हा चौकोनी किंवा चौरस, बरं. ज्याच्या पूर्ण चारही दिशा 90 अंशामध्ये आहेत, असा प्लॉट हा आयडियल मानला जातो. दुसरा आयडियल प्लॉट जो आहे, दुसरा जो शेप म्हणू आपण, तो आहे तो म्हणजे रेक्टँगल. रेक्टँगलमध्ये पण परत पद्धत येते. तिथे प्रत्येक रेक्टँगल प्लॉट अलाउड आहे का? तर नाही. ऑलराइट. पण फॉर सम रिझन मी जे बघते ना, हल्ली जे प्लॉटिंग करून विकणारे जे आपले मित्र आहेत किंवा जे लोक प्लॉटिंग घेतात सुद्धा, ते रेक्टँगलच करतात का कुणास ठाऊक. जे म्हणजे टाउन प्लॅनिंगमध्ये पण आपण जर बघितलं, तर टाउन प्लॅनिंगचं पण जर बघितलं, तर रेक्टँगलच शेप करतायत. सो आय स्टिल डोंट अंडरस्टँड की का त्याचं कारण आहे ते कळत नाही. पण दुसरा जो अलाउड शेप आहे वास्तूप्रमाणे, तो रेक्टँग्युलर आहे. त्याच्यामध्ये पण एक गोष्ट आपण पाहावी असं मला वाटतं. रेक्टँगल प्लॉटमध्ये सुद्धा ईस्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम ही दिशा आपली जर स्ट्रेच झालेली किंवा जास्त असेल, तर ती उत्तम मानली जाते. म्हणजे नॉर्थ आपली ओके. उत्तर आणि दक्षिण ही थोडी छोटी असेल तर चालेल. कारण रेक्टँगल जेव्हा आपण प्लॉट बघतो, त्या 2 दिशा छोट्या येणार आहेत, 2 लॉंग बरोबर, येणार आहेत. बरोबर. ओके. तर त्याच्यामध्ये ईस्ट आणि वेस्ट आपण लॉंगर साइडला असलेल्या उत्तम आहेत आणि नॉर्थ आणि साऊथ शॉर्टर डायरेक्शनला उत्तम आहे. पण याचा काही रेशो आहे मॅम, की फॉर एक्झाम्पल रेक्टँगल असा पण असू शकतो, 1:2 असू शकतो, 1:3, 1:10 पण रेक्टँगलच मानला जातो. बट द आयडियल रेक्टँगल जसं तुम्ही म्हणालात, तर 1:2 इज द आयडियल रेक्टँगल. त्याच्यापेक्षा जास्त रेक्टँग्युलर प्लॉटमध्ये जाऊ नयेत. कारण माझे एक क्लायंट होते, व्हेरी फेमस सेलिब्रिटी. तर त्यांचा असाच प्लॉट होता, कम्प्लीट रेक्टँगल, म्हणजे टू अनदर लेवल. त्यांचा रेशो 1:10 वगैरे होता. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट प्लॉट फॉर अस आणि तो रेक्टिफाय करायला आम्हाला खूप कष्ट पडले.
केला बरोबर. तो. तो डिरेक्शन पण मॅच करणं थोडं अवघड आहे. हो, मग थोडं नाही, खूप अवघड आहे. हां, पण आणि बाकीच्या पण त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस होते. हं, पण सक्सेसफुली आम्ही ते काम केलं. कारण तिथे त्यांच्याकडे तो प्लॉट जवळ-जवळ 25 वर्ष होता आणि हं. 25 वर्ष त्यांना त्याचं काहीच करता येत नव्हतं. ओके. म्हणजे त्यांनी कधीही विचार केला, की आम्ही शिफ्ट होऊ किंवा तिथे काही फार्म हाऊस करू किंवा काय, तर ते शक्यच झालं नव्हतं. पण आपण हे जेव्हा रेक्टिफिकेशन केलं जागेचं, त्याच्यानंतर आता त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथे, की कुठला ओके. प्लॉट घेऊ नये. हां. तर ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणलं, की स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर घ्यावे. अलाउड हो. आहेत ते तुम्ही घेऊ शकता. हं, कुठला प्लॉट अलाउड नाहीये, तर जनरली ट्रायंग्युलर शेपचा जो प्लॉट आहे, हं, तो अजिबात घ्यायचा नाही, प्रिफर करायचा नाही. ज्याला ट्रायंगल आहेत, 3 अँगल्स आहेत, हं, 5 अँगल्स आहेत, ओके किंवा जो हेक्सागोनल आहे, डायमंड शेपचा जो आहे प्लॉट, हं, असे प्लॉट शक्यतो घेऊ नका. ज्याला 4 पेक्षा 5 पेक्षा जास्त अँगल्स आहेत, हं, ओके, हं. अशा प्लॉटची एनर्जी खूप वीक असते. मग जेव्हा ही वीक एनर्जी आहे ना, तर ही तुम्हाला तिथे काहीच ॲक्टिव्हिटी करून देणार नाही. ओके. त्याच्यामुळं असे प्लॉट शक्यतो अव्हॉइडच करायचे. हं, आणि आता एक फार लेटेस्ट नवीन प्लॉटचा शेप मी बघितलाय, की जी लोकं फार घेतात, तो म्हणजे एल. हं. बरोबर. म्हणजे जे डेव्हलपर्स प्लॉटिंग करून विकण्यासाठी घेतायत हं, किंवा जे आपले ऑडियन्स बघतायत आणि ते एलमध्ये घेतायत. हं, हं. ओके. तो एल मधला शेपचा जो प्लॉट आहे, तो कुठल्याच ॲक्टिव्हिटीसाठी प्रिफर्ड करायचा नाही. नाही. ओके. नाही. कारण त्याच्यामध्ये जेव्हा आपण एल घेतोय, त्याच्यामध्ये खूप डायरेक्शनल प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. ओके. तो कुठल्याच पद्धतीने रेक्टिफिकेशनसाठी इम्पॉसिबल म्हणता येईल. पण मग याला जर 2 तुकडे केले तर जमू शकेल? सी 2 तुकडे करू शकतो किंवा 3 करू शकतो. हे परत त्याची स्ट्रेंथवर डिपेंड आहे, की त्या प्लॉटची स्ट्रेंथ काय आहे. परत साउथला काय आहे, नॉर्थला काय आहे. त्याच्यानंतर साउथ नॉर्थला काय होतीये, डोंगर कुठल्या बाजूला आहे किंवा स्लोप कुठल्या बाजूला आहे. हं, त्याच्यानंतर डिप्रेशन आहे का प्लॉटमध्ये? हं, डिप्रेशन म्हणजे जी जागा कधी-कधी आतमध्ये गेलेली असते किंवा उंचवटा आहे. हं, तो कुठल्या डिरेक्शनला आहे हे बघणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सरसकट तो कट केला हं, आणि आपण त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही वास्तूप्रमाणे जरी ते कट करायला गेलात, की तुम्ही रेमेडीज तिथे यूज केल्या, पण ॲक्टिव्हिटी तर ते सेम करताय तुम्ही. हं. जेव्हा ॲक्टिव्हिटी तुम्ही सेम करताय, पण रेमेडीजनी तुम्ही तो बॅलन्स केलाय, तरी सुद्धा अशा प्लॉटची बॅलन्स केल्यानंतर सुद्धा स्ट्रेंथ ही एव्हरेजच राहणार आहे. ती एक्सेलेंटवर जाणार नाहीये. त्यामुळे जेव्हा आपण एल शेपचा प्लॉट घेता तेव्हा यू हॅव टू बी व्हेरी, व्हेरी केअरफुल. अच्छा, ऑडियन्सला समजण्यासाठी हे प्लॉटची स्ट्रेंथ म्हणजे नेमकं काय बोलतोय आपण? जेव्हा आपण प्लॉटची स्ट्रेंथ म्हणतो, हं, जेव्हा आपण चौरस म्हणतो, तेव्हा हं. प्रत्येक प्लॉटचा 90 डिग्रीचा अँगल आपण बरोबर आहे. कन्सिडर हो. करतो. तर आता ही प्लॉटची स्ट्रेंथ म्हणजे जेव्हा आपण ह्या रेषा असतात, की जसा आपण कोन आहे, 90 हं, डिग्रीजचा कोन आहे, तो हं. झाला एक परफेक्ट स्ट्रेंथ झाली. प्रत्येक दिशा ही तिच्या 100% पोटेन्शियलवर काम करते. ओके. प्रत्येक दिशा ही हं, 100% पोटेन्शियलवर काम करते. पण जेव्हा आपण 2 डायरेक्शन्स आपल्या स्ट्रेच झाल्यात आणि 2 अगदीच कमी झाल्यात, ज्याची विड्थ आणि डेप्थमध्ये फरक झाला, हं. ओके. आणि तुम्ही त्या डायरेक्शनल स्ट्रेंथ म्हणजे प्रत्येक दिशेचा एक गुणधर्म आहे. बरोबर. जर तुमची ईस्टर्न डायरेक्शन खूप वाढली, हं, तर तुम्हाला काय होणार आहे सिंपल. थोडक्यात सांगते, की ईस्टर्न डायरेक्शन खूप वाढली, तर तुमच्याकडे काय होणार आहे, की तुमचा जनसंपर्क हं, खूप असणार आहे. हं, पण त्या जनसंपर्कामध्ये तो जनसंपर्क तुमच्या कामाला येणार नाहीये. हं, कुठल्याही जनसंपर्क हा आपल्या कामाला आला पाहिजे, आपण त्यांच्या हं, कामाला आला पाहिजे. वेस्ट डायरेक्शन जसं ईस्ट डायरेक्शनमध्ये ती कारण स्ट्रेच झाली. हं, जिचं मोजमाप 90 असायला पाहिजे होतं, तर ते 180 अंशावर गेलंय. हं. म्हणजे ती तुमची ईस्टर्न स्ट्रेच झाली. ईस्ट स्ट्रेच झाल्यामुळे तुम्हाला अशी लोकं तुमच्या आजूबाजूला येतील, ज्यांच्याकडनं तुम्हाला फायदा कमी आणि तुमच्याकडनं त्यांना फायदा जास्त आहे. जास्त. बरं. ज्याला आपण म्हणतो, की लोकं तुम्हाला मॅनिप्युलेट जास्त करू हं, शकतात. हं. तुमचा जास्त फायदा घेऊ शकतात. ओके. सेम आपण समोरची डायरेक्शन बघितली, वेस्टर्न डायरेक्शन. पैसे येणार आहेत, हं. डेफिनेटली पैसे येणार आहेत. पण ते योग्य मार्गाने टिकतील का? येतील का? टिकतील का? आणि त्याचा आपल्याला योग्य मार्गाने वापर होईल का? याची गॅरंटी नाही. नाही. ओके. पैसे येतील आणि जातील. हं. इतकं सोप्पं गणित आहे ते. ओके. सिमिलर म्हणजे त्याच्यामुळे ती डायरेक्शनल स्ट्रेंथ वीक झाली आपण असं म्हणतो, की जी आपल्या जागेची किंवा जमिनीची स्ट्रेंथ आहे ती वीक झाली. आता एलमध्ये काय होतं?
एल मध्ये तुमच्या 2 डायरेक्शन स्ट्रेच झाल्या आणि एक छोटीशी डायरेक्शन त्याला कंटिन्यू केली आहे. ओके, म्हणजे काय झाली, सपोज तुमची ईस्ट आणि वेस्ट स्ट्रेच झाली आहे आणि दुसऱ्या एलच्या दुसऱ्या अँगलला तुमची काय स्ट्रेच झाली, नॉर्थ आणि साऊथ. म्हणजे इकडेही तुमची स्ट्रेंथ कमी झाली आणि तिकडेही तुमची स्ट्रेंथ कमी झाली. आमचे एक ओळखीचे आहेत, ते आता अशाच एका जागेवर रिसॉर्ट बांधतायत. तो यू कॅनॉट इमॅजिन द काइंड ऑफ ऑब्स्टिकल्स दे आर फेसिंग. ज्या पद्धतीचे अडथळे त्यांना येत आहेत, हे नेक्स्ट लेवलला आहे. बिकॉज ऑफ शेप, हा एल शेपमुळे. एल शेप. ओके. आणि आम्ही रेक्टिफिकेशन केलेलं आहे, सगळ्या पद्धतीचं रेक्टिफिकेशन केलेलं आहे. पण जेव्हा रेक्टिफिकेशन करण्यापेक्षा आपण जेव्हा प्लॉट बघतो किंवा प्लॉट घ्यायला जातो, ओके, तेव्हा या गोष्टी जर थोड्या बघून घेतल्यात किंवा दाखवून घेतल्यात, विचारपूर्वक घेतल्यात तर बेटर आहे. पण माझ्या ओळखीतले बरेचसे असे डेव्हलपर्स आहेत किंवा इन्व्हेस्टर्स आहेत जे असं एखाद्या ठिकाणी फिरायला जातात. ओके, फिरायला जातात, त्यांना एखादी जागा आवडते, थोडी आजूबाजूला चौकशी करतात, ही जागा अवेलेबल आहे, फायनान्सचा इश्यू नसतो, घेऊन टाकतात. बरोबर. असं करण्यापेक्षा आपण जर थोडं थांबून, थोडा विचार करून, थोडीशी त्या जमिनीची बॅकग्राऊंड चेक करून जर ती जागा घेतली तर पुढे येणारे जे आपले अडथळे आहेत ना, ते कमी होतात. आणि ज्या उद्देशासाठी आपण ती जागा घेतोय, मग ते आपलं जे आहे ते फुलफिल होतं. आता यालाच पकडून मी विचारतो की तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टर किंवा हे बघता, त्यावेळेस ही जी कॅटेगरी आहे ही दुसऱ्यांना विकण्यासाठी घेते. एक तर त्यामध्ये ट्रेडर असतात किंवा हे एंड युजर नाहीये. बेसिकली खूप कमी लोक असतील जे खूप 15 वर्षानं आपण रिसॉर्ट करू किंवा सेकंड होम करू अशी म्हणतात. जनरली तोपर्यंत त्यांना मल्टिप्लाय करायचा असतो पैसा. इव्हन मी पण त्याच कॅटेगरीमध्ये येतो की एखादी गोष्ट मला दिसते की इथं सिनिक व्ह्यू आहे, तर मग इथं आपले प्लॉट्स इमिडिएट जाऊ शकतात. आणि इंटरनल मग ज्यावेळेस आपण प्लॉटिंग करू त्यावेळेस मग आयत किंवा चौरस ठेवता येऊ शकतो. पण ज्यावेळेस मी परचेस करतो बिईंग अन इन्व्हेस्टर किंवा बिईंग अन ट्रेडर, त्यावेळेस त्या प्लॉटचा शेप इरेग्युलर असतो. करेक्ट. बऱ्याच वेळेस 90 आता माझं गणित आहे, कारण ही व्हॉल्यूम मोठा आहे. म्हणजे आपण एकरांमध्ये किंवा हेक्टर्समध्ये जमीन विकत घेतो, त्यावेळेस हा शेप मिळणं कदाचित अवघड आहे. मग त्यावेळेस हे कसं काम करतं किंवा त्यावेळेस काय बघितलं पाहिजे अशा पर्टिक्युलर लोकांनी जे इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर आहेत? जे इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर आहेत ना, त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जर त्या जमिनीची बॅकग्राऊंड किंवा माहिती काढता आली की ती जमीन कशी कशी कुणाकुणापासून काय लेवलनी आली आहे. जसं तुम्ही आता जमिनीमध्ये डील करता तर तुम्ही त्याची सातबारी काढता, मागची जमिनीची हिस्ट्री काढता. जशी तुम्ही ओनर्सची हिस्ट्री काढता ना, तशी त्या जमिनीवर काय ऍक्टिव्हिटीज होत होत्या पूर्वी, त्याची पण हिस्ट्री काढणं फार महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर जमिनीची आपण जेव्हा तुम्ही आता सपोजिंग तुम्ही एखादी जमीन बघायला गेलात आणि तुम्हाला आवडली, सिनिक व्ह्यू आहे, फार छान आहे, प्लीज अंडरस्टँड 2-3 गोष्टी आपण माइंडच करायच्या. त्या म्हणजे जर तुम्ही सिनिक व्ह्यू बद्दल बोलताय तर तुम्ही फार्म हाऊस लँड बद्दल बोलताय. बरोबर. ऑलराईट, जेव्हा आपण फार्म हाऊस लँड बद्दल बोलतोय तर आपल्याला जो डोंगर, सिनिक व्ह्यू डोंगर आणि पाणी याच गोष्टींनी येणार. ऑलराईट, डोंगर कुठल्या बाजूला आहे, म्हणजे हाईट कुठल्या बाजूला आहे, कुठल्या डायरेक्शनला आहे तेवढं चेक करू शकता. वॉटर बॉडी, पाणी, जमिनीच्या बाजूला असलेलं पाणी. ओके, शेपवर आपला कंट्रोल नाही, पण पाण्यावर पाण्याची वॉटर बॉडी कुठे आहे ते बघू शकता, कुठल्या डायरेक्शनला आहे ती बघू शकता. जर ती साऊथला आणि वेस्टला असेल तर अवॉइड करायची. ओके, तसंच जर डोंगर तुमचा नॉर्थला किंवा ईस्ट डायरेक्शनला असेल तर अशी जमीन अवॉइड करायची. ठीक आहे, तुमचा शेपवर आपल्याला कंट्रोल नाही, तो आपण इंटरनली चेंज करू शकतो किंवा जेव्हा तुम्ही प्लॉटिंग करून विकू शकता तेव्हा ते फेन्सिंगचे पण रूल्स आहेत. आय वुड लाईक टू टॉक टू यू अबाउट दॅट ऑल्सो. पण जे इंटरनल प्लॉट करता येईल, पण ह्या गोष्टी ज्या आहेत सराउंडिंग मध्ये त्या तर आपल्याला बघता येतील की बाबा ही जमीन जी आहे हिचा जमिनीचा स्लोप कुठल्या डिरेक्शनला आहे, डोंगर कुठल्या बाजूला आहे, वॉटर बॉडी पाणी आहे. मग वॉटर बॉडी नक्की काय आहे, तळ आहे, नदी आहे का डॅम आहे, आर्टिफिशियल मॅनमेड झाला तो, मग ती आहे. वॉटर बॉडी नक्की कुठली आहे, का नाला आहे, याचा काय फरक पडतो? एक तर नॅचरल सोर्स ऑफ वॉटर आहे. नॅचरल सोर्स ऑफ वॉटर फॉर एक्झाम्पल जर असेल तर त्याचा तुम्ही डायरेक्शन चेंज करू शकत नाही, कारण तो नॅचरल सोर्स आहे. जर मॅनमेड आहे तर आपल्याला माहिती आहे की तो पाणी सगळं कलेक्ट केलेलं आहे डॅम मध्ये आणि तो सोर्स कुठून जाणार आहे त्याला एक डायरेक्शन दिलेली आहे की या त्यांनी मार्गाने ते पाणी खाली जाणार आहे. जर नॅचरल सोर्स असेल तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की साऊथ वेस्ट डायरेक्शनला नॅचरल सोर्स असेल तर अशी जमीन कधीच घ्यायची नाही.
ओके. कारण तुम्ही विचार करत राहाल की आपण 15 वर्षांनी डेव्हलप करू, तुमचा नातू पणतू कोणी आला ना तरी ती तशीच राहील. ओके. त्याच्यामुळे साऊथ वेस्टला असलेला नॅचरल सोर्स ऑफ वॉटर हा कधीच योग्य नसतो. सेम डिरेक्शन जे आहे साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेयला सुद्धा नॅचरल वॉटर सोर्स घ्यायचा नाही. ओके. प्रयत्न करा की अव्हॉइड करता येईल. हम्म. आता तिथे रेमेडीज करून त्याची इंटेन्सिटी आपल्याला कमी करता येते, पण जेव्हा व्हॉल्यूम असतो तेव्हा मग रेमेडीज किती करणार आपण? बरोबर. बरोबर. सो तिथे ती लिमिटेशन पडते. पण जेव्हा ॲज अ डेव्हलपर किंवा ॲज हे बघायला जाता तुम्ही, ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही बघणं महत्वाचं आहे की नॅचरल वॉटर सोर्स कुठे आहे, हाईट कुठे आहे आणि स्लोप कुठे आहे, उतार कुठल्या दिशेला आहे, हे बघणंही तितकंच महत्वाचं आहे. जनरली नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टला उतार चालतो, राईट? ईस्ट, नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, ईशान्य दिशा आणि उत्तर दिशेला असलेला उतार हा चालतो. ओके. तो अगदी योग्य मानला जातो की चालतो. कारण काय, आता त्याचंही कारण असं आहे की याच डायरेक्शन्सला का मानलं जातं? कारण आपलं जे अर्थचं मॅग्नेटिक फील्ड आहे, प्लीज अंडरस्टँड, वास्तू हे सायन्स का म्हणते मी, की हे सगळं आपल्या अर्थच्या मॅग्नेटिक फील्डवर बेस आहे. ओके, मग जसा आपला मॅग्नेटिक फील्ड टिल्टेड आहे टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट, तसाच तो उतार पाहिजे. तेव्हाच ती एनर्जी तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. कारण ती हार्मोनियस झाली ना. ही जी हार्मोनी आपण क्रिएट करतोय ती अर्थ एनर्जी आणि कॉस्मिक एनर्जी, एवढं साधं वास्तू आहे. मग ती हार्मोनी क्रिएट करायला तो स्लोप त्या डायरेक्शनला पाहिजे, कारण अर्थचा जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो तसाच आहे. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅम, जसं आपण प्लॉट बद्दल बोलतो, बऱ्याच वेळेस काय होतं की रस्ते हे जनरल बोलायचं झालं तर बऱ्याच प्लॉटला रस्तेच नसतात, तो प्लॉट अडकून पडतो. याचा काही संबंध आहे का? पहिली गोष्ट, ऍज पर वास्तू पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे ऍक्सेसिबल हा 100% इश्यू असू शकतो, पण मग ते सॉर्ट आउटच होत नाही. बरेचसे असे प्लॉट्स मी बघितले जे चारीकडून प्लॉट आले आणि मध्ये तो ब्लॉक झाला आणि त्याला कोणी रस्ताच देत नाही. इव्हन तो विकत घ्यायचं ठरवलं तरी नाही देत आहे. तर त्या वस्तूमध्ये काय गडबड असते रिगार्डिंग रस्ता? बेसिकली कसं असतं माहितीये का, की एकतर रस्त्याच्या कडे जाण्याच्या अगोदर आपण जेव्हा प्लॉट विकत घ्यायला जातो, जनरल कॅटेगरीचं जेव्हा पब्लिक जातं, की आपण बाबा मला 2 गुंठ्याचा 3 गुंठ्याचा प्लॉट पाहिजे. आता जेव्हा आपण प्लॉटिंग करतो, जेव्हा ॲज तुम्ही डेव्हलपर्स जेव्हा तुम्ही प्लॉटिंग करता, तर ते वेगवेगळ्या शेपचे असतात, वेगवेगळ्या स्क्वेअर फीटचे असतात. 3,500 स्क्वेअर फीटचा आहे, मध्येच बरोबर. 1,500चा आला. शेजारचा त्याला कॉर्नर जास्त मिळतो म्हणून तो 4,500 स्क्वेअर फीटचा झाला. बरोबर. ओके, कारण 1,500चा कोणी घेणार नाही. मग म्हणतात की नाही, मग तो प्रीमियम मध्ये विकला जातो वगैरे. बरोबर. सो शक्यतो तुम्ही आता ज्या प्लॉट बद्दल बोलतायत की 2 मोठे प्लॉट बाजूला आणि मध्ये एक प्लॉट आहे. ओके, तर जनरली 2 मोठ्या प्लॉटच्या बाजूला म्हणजे मोठ्या प्लॉटच्या मध्ये जर छोटा प्लॉट असेल तर असा प्लॉट जनरली घेऊ नये. ओके. ओके, आता ऍक्सेस रोडचा प्रश्न वेगळा आहे. पण काय होतं, जेव्हा 2 मोठी जी एनर्जी आहे, कारण तिथे एनर्जी फील्ड हाय एनर्जी झाली, कारण त्याची स्ट्रेंथ जास्त आहे. 4,500 स्क्वेअर फीट, 6,500 स्क्वेअर फीट आणि मध्ये 1,500. त्या फील्डची जी एनर्जी आहे ती ऑटोमॅटिकली 1,500 स्क्वेअर फीटच्या प्लॉटला अफेक्ट करणारच आहे. पॉझिटिव्हली, निगेटिव्हलीच ऑब्व्हियसली. कारण त्याची एनर्जी, एखादा जर फॉर एक्झाम्पल एक 6 फुटाचा माणूस उभा आहे, दुसरा तुमच्या बाजूला 6 फुटाचा माणूस उभा आहे, त्याच्यामध्ये 5 फुटाच्या माणसाची त्याला आपण तेवढी क्रेडिबिलिटी देणारच नाही, कारण तो दिसणारच नाही. मग तो किती हुशार आहे किंवा त्याची काय कॅपॅबिलिटी आहे ती बाजूलाच राहते. तुम्हाला काय दिसतात, तुम्हाला 2 माणसं दिसतात जी ती 6 फुटाची, ज्यांची स्ट्रेंथ जास्त आहे, ज्यांची क्रेडिबिलिटी नसेल तरी आपण त्यांच्याचकडे बघतोय. सेम की छोट्या प्लॉटमध्ये जी एनर्जी असते ती टोटल डिस्टर्ब होऊन जाते. तो असे प्लॉट पण अवॉइड करायचे. सेम बिल्डिंग मध्ये पण 2 मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये एक छोटी बिल्डिंग आहे 3 मजल्याची आणि शेजारी 2 टावर आहेत, अजिबात घ्यायची नाही. जनरली डेव्हलपर्स घेतात की अरे 2 टावर आहेत ना, मग माझी बिल्डिंग विकली जाईल आणि मी घेईन. सी अशा प्रलोभनांना अजिबात बळी पडायचं नाही. ओके, जनरली असं कॉमन बिहेवियर आहे की मोठे टाउनशिप किंवा मोठे ब्रँड्स असतील आजूबाजूला, तर माझा 5 गुंठ्याचा किंवा 10 गुंठ्याचा जर प्रोजेक्ट केला तर तो लगेच विकला जाईल. पण तोच अडकतो माझ्या मते, का माहित नाही. पण मोठे ब्रँड्स विकून बाहेर पडलेले असतात आणि हा तोपर्यंत हे 50-60 युनिट आहे तो 2 वर्ष 3 वर्ष विकतच असतो, म्हणजे अवेलेबिलिटी असतेच. सो ह्याचंच कारण हे जे 2 मोठे बिग प्लेयर तुमच्या बाजूला आहेत आणि त्याची स्ट्रेंथ ज्या
मधल्या बिल्डिंगची किंवा प्लॉटची जी स्ट्रेंथ आहे ती त्यांनी ऑलरेडी तिथे युटिलाइज केलेली आहे. त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये आता एनर्जीच राहिलेली नाहीये. मग अशा वेळी ही एनर्जी काम करत नाही. ओके. मग अशा गोष्टी अवॉइड करायच्या. आता तुम्ही अप्रोच रोड जो बोलला तर आपल्या प्लॉट्स मध्ये कॉमनली बोललं जातं तो म्हणजे टी पॉइंट. बरोबर. टी जंक्शन. टी जंक्शन ज्याला तुम्ही म्हणता. ऑलराईट. आता टी जंक्शनचे प्लॉट्स म्हणजे लोक घेत नाहीत किंवा आता टी जंक्शन मध्ये पण काय आहे बेसिकली हे प्रकार? बेसिकली टी जंक्शन म्हणजे काय की जिथे 3 रस्ते एकत्र येतात. ओके. सपोजिंग एक तुमचा मेन अप्रोच रोड आहे आणि तुमचा प्लॉट अगदी समोरचा आहे. एक तुमचा रस्ता लेफ्टला जातोय, एक राईटला जातोय. समोरचा प्लॉट तुमचा आहे. म्हणजे तो टी जंक्शनचा प्लॉट आहे. ओके. ओके. तर मग हा टी जंक्शनचा प्लॉट वाईट आहे का? प्रत्येक वेळी वाईट असतो का? तर नाही. ओके. प्रत्येक वेळी वाईट असतो का? तर नाही. जनरली असे प्लॉट्स याच्यासाठी अवॉइड करायचे असतात ऍज पर वास्तू किंवा लॉजिक सुद्धा याला जास्त लागतं वास्तूपेक्षा. ते म्हणजे तिथे रहदारी सारखी असणार आहे. कारण राईटनी तो रस्ता येतोय, लेफ्टनी रस्ता येतोय. समोर पण रस्ता आहे. समोर पण रस्ता आहे. त्याच्यामुळे तिथे रहदारी जास्त येणार आहे, जास्त आवाज असणार आहे. तर अशा घरांमध्ये थोडंसं जी एनर्जी असते ती अग्रेसिव्ह होते कारण एवढी ऍक्टिव्हिटी चालू आहे. सो जेव्हा ही ऍक्टिव्हिटी चालू असते त्याच्यामुळे थोडंसं त्या घरात राहणाऱ्या लोकांचं मेंटल पीस डिस्टर्ब होत असतो. ओके. म्हणून टी जंक्शनचा प्लॉट अवॉइड करायचा. ह्याच्या पुढचं दुसरं वास्तूमध्ये याला लॉजिक नाही. पण मग मॅम असं असू शकतं की हे बेटर आहे कमर्शियल अँगल ना, तर मग जिथं कमर्शियल साठी तर सगळ्यात उत्तम आहे टी जंक्शन. टी जंक्शनचे प्लॉट कमर्शियल साठी उत्तम आहे. पण जेव्हा रेसिडेन्शियल साठी म्हणतो तर रेसिडेन्शियल साठी उत्तम नाहीये. आणि हे सेकंड होमला पण ऍप्लिकेबल आहे. सेकंड होमला पण हेच ऍप्लिकेबल आहे. आता त्याच्यामध्ये एक विथीशूल असं म्हणलं जातं. विथी म्हणजे रस्ता संस्कृतमध्ये आणि शूल म्हणजे काय तर ॲरो. जेव्हा एनर्जी जी आहे ना ती डायरेक्ट हिट करते. जेव्हा तुम्ही टी जंक्शनचं घर घेताय तेव्हा कुठलीही एनर्जी असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही डायरेक्ट हिट करते. वास्तूचा नियम बॅलन्स आहे. वास्तूचा नियम फक्त पॉझिटिव्हिटी नाहीये. वास्तूचा नियम हा बॅलन्स आहे. एक बॅलन्स क्रिएट करायचा आहे आपल्याला. मग ही पॉझिटिव्हिटी हलते. मग ही जी एनर्जी हा बॅलन्स हलतो. म्हणून ते आपल्याला अवॉइड करायला. आता विथीशूल मध्ये कसं होतं माहितीये की टेक्निकल टर्मली जर बघितलं ना विथीशूल सगळे वाईट असतात का? परत तोच नियम सगळे वाईट नसतात. मग विथीशूल कुठला वाईट? आता तुमचा साऊथनी रोड येतोय आणि साऊथ वेस्टला हिट करतोय. म्हणजे दक्षिणेकडनं आलेला नैऋत्येकडे जो रस्ता हिट करतोय तो मानला जात नाही चांगला. ओके. किंवा साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्येकडनं तुमच्या वेस्टर्न डायरेक्शनला म्हणजे पश्चिमेला हिट करतोय, अजिबात घ्यायचं नाही. जे नोनोज आहेत की अजिबात असे रस्ते असलेले तुम्ही प्लॉट घ्यायचेच नाहीत. मग तुम्ही मोठा घ्या किंवा तुमचा 5 गुंठ्याचा घ्या किंवा 200 एकरचा घ्या. नियम ह्याला हेच लागू पडतात. मग दुसरा आणखीन कुठला आहे जो तुमचा आग्नेयेकडनं दक्षिणेकडे येतोय. आग्नेयेकडनं दक्षिणेकडे जो रस्ता येतोय असाही प्लॉट घ्यायचा. असाही रस्ता असलेला प्लॉट घ्यायचा नाही. मग कुठले घ्यायचे? जे तुमचे ईशान्येकडनं उत्तरेकडे येत आहेत तो रस्ता चांगला आहे. पूर्वेकडनं ईशान्येला चांगला आहे तो चांगला आहे. तोही चालू शकतो आपल्याला. बेसिकली नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये खेळायचं आहे. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जर असेल तर विथीशूलचे नियम लागू पडत नाहीत. आणि बाकीचे जर तुम्ही जर बघितले तर आग्नेयेकडनं पश्चिमेकडे जे विथीशूलचे जर रस्ते असतील तर ते जरा सांभाळून केअरफुली घ्यायचे. ओके. सर सांभाळून म्हणजे जरा दाखवून विचारपूर्वक घ्यायचं. ओके. म्हणजे लँड शॉपिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवणं जरा महत्त्वाचं आहे. मॅम बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की गोमुखी प्लॉट आहे किंवा सिंहमुखी प्लॉट आहे, तर याचा शेप ठोकताळा अंदाजे लक्षात येतो लोकांना. पण हे कशासाठी आहे? म्हणजे हे प्लॉट अवॉइड करायचे घ्यायचे? कारण बेसिकली आपण बघितलं तर याला पण 4च कॉर्नर आहेत. बघायला गेलं तर कोपरे 4च आहेत दोन्ही प्लॉटला, गोमुखीला असेल किंवा शरमुखी. फक्त थोडस एक्सटेंड झालेलं कुठला तरी एक साइड. तर याबद्दल तुम्ही बोला. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी.
अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी। थैंक यू। बेसिकली जेव्हा आपण गोमुखी किंवा शिवमुखी प्लॉट म्हणतो ना, तेव्हा एक्सटेन्शन जे प्लॉटचं म्हणतात, पुढच्या बाजूला असू दे किंवा मागच्या बाजूला असेल, ते 2 डायरेक्शनचं होतं, एका डायरेक्शनचं होत नाही. जेव्हा गोमुखी प्लॉट म्हणजे काय, की जो प्लॉट पुढून ज्याचा अप्रोच रोड कमी आहे आणि ज्याचा विस्तार मागे झालेला आहे, दॅट इज गोमुखी प्लॉट. आता इंडियन ह्याच्यामध्ये सेंटिमेंटल म्हणून आपण याला जास्त इम्पॉर्टन्स देतो गोमुखी प्लॉटला. पण तिथे पण काय सगळेच गोमुखी लकी असतात का किंवा ऑस्पिशियस असतात का, तर अशातला भाग नाहीये. जिथे अप्रोच बघा हा, गोमुखी प्लॉटला जर अप्रोच रोड तुमचा पूर्वेकडनं किंवा उत्तरेकडनं असेल तोच गोमुखी ऑस्पिशियस मानला जातो. ओके. जर तो गोमुखी प्लॉटला अप्रोच रोड जर दक्षिणेकडनं किंवा पश्चिमेकडनं असेल तर तो नाही मानला जातो. ओके. मग सगळेच गोमुखी चांगले का, तर नाही. इथे पण दिशांचा नियम लागू पडला. सेम शिवमुखीला आहे. शिवमुखी प्लॉट म्हणजे काय, ज्याचा अप्रोच रोड ज्याचा फ्रंटेज म्हणतो आपण किंवा अप्रोच रोड म्हणतो, फ्रंटेज खूप जास्त मिळतोय आणि बॅक साईडला तो स्मॉल होत जातो. म्हणजे 2 डायरेक्शन त्याच्यात तिथे कॉम्प्रोमाइज होतात, जिथे कट मानल्या जाऊ शकतात आणि 2 एक्सटेन्शन मानले जातात. आता इथे पण काय सगळे शिवमुखी वाईट आहेत का, नाही. जसा गोमुखीला नियम लागू पडला तसाच इथे. आता शिवमुखीचा नियम काय, शिवमुखीचा नियम हा की जर अप्रोच रोड तुमचा दक्षिणेला आणि पश्चिमेला असेल तर तो शिवमुखी तुम्हाला फायदाच देणार. ओके. पण रस्ता डिसिजन मेकर आहे, शेप नाही. एक्झॅक्टली, शेप नाहीये. त्याच्यामुळे जी लोक आहे म्हणतात की अरे गोमुखी प्लॉट आहे एकदम ऑस्पिशियस आहे, घेतलाच पाहिजे, किंवा शिवमुखी प्लॉट आहे एकदम इनऑस्पिशियस आहे, अजिबात घेतला नाही पाहिजे, असं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्शन कुठे एक्सटेन्शन झालंय, म्हणजे कुठली एक पर्टिक्युलर डायरेक्शन वाढलीये का, 2 वाढल्यात का 3 वाढल्यात, आणि काय स्ट्रेंथ आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. कॉमन काही रिमेडीज आहेत का जे आपल्याला ऑन कॅमेरा सांगता येतील, ज्या बेसिक आहेत, ज्या लोकांना म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये किंवा ऑलरेडी परचेस करून झाले, त्यावेळेस विचार नव्हता केला ना, आता त्यांनी पॉडकास्ट मध्ये झाल्यानंतर बघतायत की ठीक आहे माझा शेप कसा होता आणि मग ते रिलेट करतायत, तर त्यासाठी काही आता रेमेडीजचं म्हणाल तर बऱ्याच रेमेडीज काम करतात. कारण आपण जेव्हा प्लॉट घेतो आणि प्लॉट घेतला असेल आणि तुम्ही जर त्याच्यावर घर बांधलं असेल, ओके, आणि जर म्हणजे घर बांधण्यासाठी प्लॉट घेतला असेल तर तुम्हाला त्या रेमेडीज करता येणार. तर त्याच्यामध्ये आपल्या वैदिकच्याही रेमेडीज काम करतात, पिरॅमिडच्याही काम करतात, क्रिस्टलच्याही काम करतात. ओके, जसं आपण फक्त बिल्डिंग मध्ये राहत असतो तर एक पर्टिक्युलर डायरेक्शन किंवा जे तत्व म्हणतो आपण, ते तत्व म्हणजे वायू तत्व काम करतो. त्याच्यामुळे प्रत्येक रेमेडी तिथे फ्लॅटला काम करायला याची गॅरंटी नाहीये. पण जेव्हा आपण प्लॉट बद्दल बोलतो तेव्हा सगळ्याच रेमेडी काम करतात. तर फॉर एक्झाम्पल टी जंक्शन वाले जी लोक आहेत, जे कायम घाबरलेले असतात, अरे माझं घर आता टी जंक्शनवर आहे, त्यांच्यासाठी 2 छोट्याशा रेमेडीज मी तुम्हाला सांगेन. फार सिंपल आहेत. एक पाकवा मिरर म्हणून असतो. ओके, पाकवा मिरर म्हणून असतो, तर तो घराच्या बाहेर लावा. ओके, फार महत्वाचा आहे तो. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या घरामध्ये एक हार्मोनियस ॲटमॉस्फिअर किंवा एक बॅलन्स राहील म्हणून तुमच्याकडे हनुमान चालीसा किंवा तुम्ही कुठल्याही देवाचा जो मंत्र असेल ना, तो सकाळी 1 तास मंत्र चॅन्टिंग फक्त लावून ठेवा. तुम्हाला म्हणायचं नाहीये, काही नाही. तुम्ही हल्ली आपल्या सगळ्यांकडे युट्यूब असतं, युट्यूबवर लावून ठेवा. ती एनर्जी प्युरिफाय करत राहतं कॉन्स्टंट. ओके, तर ह्या रेमेडीज 2 छोट्याशाच रेमेडीज आहेत. जर तुम्ही घर बांधलेलं नसेल तर बऱ्याच रेमेडीज करता येतात. पण जर बांधलेलं घर एक्झिस्टिंग आहे, ओके, तर पाकवा मिररची एक रेमेडी आहे. दुसरं, जर तुमचा नुसताच प्लॉट आहे, घर बांधलेलं नाहीये, तर तिथे आणखीन एक फेन्सिंगची रेमेडी फार छान काम करते. ती म्हणजे तुम्ही जी फेन्सिंग आहे, तुमचा जो बाउंड्री आहे, तुमच्या घराचं जे तुम्ही फेन्स केलेलं आहे, तर साधारणतः 3 फूट पर्यंत लोक घेतात. शक्यतो प्रयत्न करा की ते तुम्ही 5 ते 7 फूट वाढून घ्या. उंच करायचं. फेन्सिंग थोडंसं उंच केलं तर समोरून येणारे जे लाईटचा डिस्टर्बन्स आहे, जी एनर्जी आहे ना, ती तिथे कट होते. ओके, त्यामुळे ते तुमचे ज्या वॉल्स आहेत, ओके, बाउंड्री वॉल्स, त्या थोड्या उंच करून घ्यायच्या एंट्रन्सला. बरोबर, टी हिट जिथे जंक्शन तुमचा हिट होतोय तिथे. तर त्या या 2 छोट्या रेमेडीज केल्यात ना, म्हणजे याच्यामध्ये सोप्या रेमेडीज आहेत, कोणालाही करता येण्यासारख्या आहेत. तर ह्या छोट्या गोष्टी केल्याने काम करतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता इरेग्युलर शेपचा तुमचा प्लॉट आहे आणि तुम्ही घर बनवलेलंच आहे,
तर प्रयत्न करा की आपल्या घरामध्ये मिठाच्या पाण्याने पोछा मारणं. बर. ओके. किंवा जिथे लॉन नसेल, हम्म. ओके, तर आठवड्यातनं एकदा तरी थोडं तरी मीठ स्प्रिंकल करायचं. खडे मीठ तुम्ही जे आहे आपलं समुद्री मीठ, जास्त महाग नाही, ₹40 किलो आहे फक्त. ओके. ते तुम्ही आठवड्यातनं एकदा करू शकता, 15 दिवसातनं एकदा करू शकता, दर अमावस्येला करू शकता ॲज अ एनर्जी प्युरिफिकेशन म्हणून ते करू शकता. ही एक रेमेडी उत्तम काम करते. आणि जे आपल्या घरात एकदम सोपी रेमेडी, गंगाजल सगळ्यांच्या घरात असतं. बरोबर. प्रत्येक आपल्या घरात सणवार असतो किंवा एखादी मोठी आपल्याकडे लग्न कार्य असतं किंवा कुठली ऑस्पिशियस गोष्ट करायच्या ऐवजी आपल्याकडे गोमूत्र आणि गंगाजल शिंपडायची जी पद्धत होती ती ह्याच्यासाठी होती. जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करत राहिलो ना तर ती एक एनर्जी आहे ना, ती बॅलन्स होत राहते. फार जास्त काही करायची गरज नाही. इन शॉर्ट मॅमनी खूप सोप्या पद्धतीने उपाय सांगितलेत. बरीच लोक काय करतात, कॉम्प्लेक्स बनवून टाकतात प्रोसेसला. तर मी खूप अप्रिशिएट करतो मॅम की साध्या लोकांना समजेल किंवा सोप्या भाषेत तुम्ही त्याला कन्वर्ट केलेलं आहे. माझा पुढचा प्रश्न आहे मॅम, माती बऱ्याच ठिकाणी वेगळी असते. आता मी कोकणात पण प्रोजेक्ट केले, तिथे लाल माती आहे. मी भोरमध्ये करतोय तिथं काळी माती आहे, किंवा बरोबर. मी जर दुसऱ्या तालुक्यात गेलो तर तिथं खडकाळ, मुरुम असं लागतं. याचा आणि वास्तूचा काही संबंध आहे का मातीचा? हो. मातीचा बेसिकली जसं मी म्हणलं की पृथ्वीचं जे मॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्या पद्धतीमुळेच ती मातीचा कलर तसा होतो. कधी जसं तुम्ही म्हणाल की कोकणात गेलो तर आपण लाल माती आहे, देशावरती काळी माती आहे किंवा खडक किंवा मुरुम तुम्हाला लागतो. तर जिथे खडक किंवा मुरुम लागतो अशी आता परत इथे आहे की तुम्ही नक्की ती जागा कुठल्या ऍक्टिव्हिटीसाठी घेताय. जर घर बांधायचं असेल त्याच्यासाठी काळी माती अजिबात उपयोगाची नाही. बरोबर. ती घेऊच नाही. कारण अशी घेतली तर तुम्हाला फाउंडेशनला खूप काम करावं लागतं आणि तिथे खूप तुमचे पैसे तिथेच जातात, जमिनीतच जातात. त्याच्यामुळे काळी माती असलेली शक्यतो जमीन घेऊ नये. ओके. पण लाल माती ती उत्तम काम करते. खडकाळ जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. त्याच्या जिथे खडक आहे म्हणलं त्याच्या आजूबाजूला पाण्याचा सोर्स असणारच, 200% असणार. ओके. जिथे तुम्हाला दगड मुरुम लागतोय तिथे पाण्याचा सोर्स असणारच. मग अशा जागेवर तुम्ही पाण्याचा सोर्स कुठे हे बघून ती जमीन घेतली तर ती ऑस्पिशियस राहते, नाही तर ती कामाची नाही. अच्छा. ओके. एक पांढरी अशी, एकदम पांढरी नाही म्हणता येईल, मातीच्या कलरमध्ये एकदम अशी फिक्कट कलरची माती येते. ओके. अशी ही माती असलेली जमीन शक्यतो घेऊ नये. जनरली मराठवाड्यात असं बघायला मिळतं. पण तुम्ही जसं बघितलं तिथे वॉटर सोर्स नसतो, म्हणून ती जागा घेऊ नये. कारण जिथे मातीचा कलर इतका असा फिक्कट होत जातो ना, सिंपल आहे की तिथे पाणी खाली नाहीये. ओके. किंवा वॉटर सोर्स एकदम डेप्थ मध्ये आहे म्हणून ते वरपर्यंत पोहोचत नाही, म्हणून तो मातीचा रंग आहे. मग अशी आपल्याला कामाला नाहीये. म्हणजे घर बांधण्यासाठी पण नाहीये, प्लॉट घेऊन ती विकण्यासाठी सुद्धा ती काम करणार नाही. म्हणजे पाणी आहे म्हणून माती डिसाइड, म्हणजे मातीचा कलर डिसाइड करतो की पाण्याची अवेलेबिलिटी, मिनरल्स काय आहेत. पाणी हे मिनरल्स मध्येच येतात. ओके. पाणी एक मिनरल आहे की मिनरलवर डिपेंड असतं की मातीचा कलर काय आहे. ओके. खडकाळ आहे, मुरुम आहे, भुसभुशीत आहे, रेड कलरच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फार बघून घ्यावं लागतं की ती सॉफ्ट तर नाहीये, की सॉफ्टनेस काय आहे. सिम्पल आहे. आता सिन्स तुम्ही एक डेव्हलपर आहात, आता पुढच्या वेळी कुठलीही जमीन फायनल करताना ना एक एक्सपेरिमेंट करून बघा. ओके. की ही जागा घ्यायची का ही जागा घ्यायची नाही. एक छोटंसं एक्सपेरिमेंट सांगतात, डेफिनेटली करून बघा. आणि जे हा आपला पॉडकास्ट बघतायत ते डेफिनेटली करणारच आहे. तर आपल्याला ना 2 खड्डे बनवायचे. तुम्ही कुठलीही जागा फायनल करायच्या अगोदर आपल्याला 2x2x2 ओके. ओके. जे 2 खड्डे करायचे एकमेकांपासून थोडे लांब, अगदी शेजारी शेजारी करायचे नाहीत. अंदाजे 10 फूट, 10 फुटाच्या आसपास केले तरी चालणार आहे. तर तुम्ही 2x2चा हा खड्डा करून घेतलात की ती सगळी माती बाहेर काढायची. ओके. काढून तिथेच ठेवायची. आणि दुसरा 2x2चा जो खड्डा आहे ना तो तिथपासून लांब केला. आता ही माती आपण बाहेर काढली आणि जो दुसरा 10 फुटावरचा जो खड्डा आहे ना तो काढून त्याची माती बाजूला करायची. त्या खड्ड्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वरपर्यंत, जिथपर्यंत आपली जमीन आहे तिथपर्यंत पाणी भरायचंय. एका खड्ड्यामध्ये पूर्ण पाणी भरायचंय आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये आपण काढलेली परत माती भरायची. ओके. हे फक्त एकच काळजी घ्यायची, जेव्हा आपण माती भरतो ना, जेवढी काढली आहे तेवढीच भरायची, जास्तीची भरायची नाहीये. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. ओके. पाणी भरणं तर सोपं आहे. पाणी भरून ते तसंच सोडून द्यायचंय तासभर.
ओके. आणि ही खड्ड्याची जी आपण माती भरतोय तेव्हा बघायची की भरलेली माती सेम लेवलला आहे, आतमध्ये गेलीये का परत वरती येते. हम्म. ओके. जर सेम लेवलला असेल तर ही जागा ऍव्हरेज क्वालिटीची आहे, बर. ऍव्हरेज रिझल्ट देणार, नॉट सो गुड नॉट सो बॅड. जर ती वरपर्यंत आली म्हणजे तिची जी लेवल होती त्याच्यापेक्षा वरती आली तर ती तुम्हाला भरभराट करणार, आणि जर आतमध्ये गेली तर ती निगेटिव्ह साईन आहे, ती जागा आपल्या कामाची नाही. ही एक गोष्ट झाली. सेम आपण मग आता पाणी भरलेल्या खड्ड्याकडे जायचंय. जिथे आपण पाणी भरलंय आता तिथे बघायचंय की पाणी काय एकदमच आतमध्ये गेलंय, तासाभराचा वेळ द्यायचा आहे. जनरली संपेल पाणी असं मला वाटतं, कारण नाही नाही संपत. तुम्ही करून बघा आणि डेफिनेटली याचा फीडबॅक द्या मला की जर ती जागा पाणी जर तुमचं अर्ध झालं ओके तर एक्सलंट आहे, घ्यायची. ओके, अर्ध्यापर्यंत अर्ध्या 50%, म्हणजे जर 100% आपण पाणी भरलं आणि ती जर 50% पर्यंत आली, कारण थोडंफार पाणी तर जाणारच आहे, ते जमीन आहे ते त्याचं कामच आहे. 50% असेल तर डेफिनेटली डोळे बंद करून ती जागा घ्या. त्याच्यापेक्षा थोडीशी खाली असेल म्हणजे जर पाणी तुमचं 1/3 असेल, 30% किंवा 40% तुमचं पाणी राहिलेलं असेल तर ती ऍव्हरेज देणार आहे, आणि एकदमच खाली गेलेली असेल तर इट इज नॉट गुड. पण मग माझ्या मते जिथं रेड माती किंवा अशी असेल ना तिथे पाणी उरणारच नाही. 1 तास तर खूप झाला, 10 मिनिट पण नाही उरणार. तुम्ही करून बघा. हे फार फॅसिनेटिंग एक्सपेरिमेंट आहे, कारण आम्ही स्वतः असं करून बघतो, अजूनही करून बघतो. कारण जेव्हा आम्ही केमिकल फॅक्टरीचे प्लांट्स आम्ही लावायला जातो ना तिथे हे केल्याशिवाय आम्ही करतच नाही, कारण मला बघायचं असतं की केमिकल मी रिटेन्शन कुठे करू. वास्तूचे नियम एका बाजूला आणि केमिकल स्टोरेज एका बाजूला. बरोबर. ओके. एव्हरीथिंग कॅनॉट बी डन ऍट एव्हरी पॉइंट ऑफ द टाइम. मग मला रेमेडी करून कुठे काय प्लांट कुठे टाकायचंय, मग ते रिटेन्शन कुठे होणार आहे, या गोष्टी बघाव्या लागतात. सो त्याच्यासाठी हे एक्सपेरिमेंट करून बघा, आणि तुम्ही डेफिनेटली करून बघा रोहितजी, आणि लेट मी नो. ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम ट्राय करेन डेफिनेटली. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे जातोय, तर मला नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ या दिशेला किंवा ईस्टला रादर काय गोष्टी नसाव्या, असाव्या, असं बरेच गोष्टी आहेत, म्हणजे सगळ्यात चालतात पण नसाव्या त्या दिशेला, असं काही आहे त्याबद्दल? बेसिकली आपण जर नॉर्थला बघितलं तर नॉर्थ म्हणजे आपली उत्तर दिशा, दक्षिण दिशा आणि नॉर्थ, जशी ईशान्य किंवा नॉर्थ ईस्ट आपण म्हणू, ह्या तीनही डायरेक्शनला एक गोष्ट कधीच नसावी, ते म्हणजे हेवी कन्स्ट्रक्शन. कुठल्याही पद्धतीचं हेवी कन्स्ट्रक्शन नकोय मला तिथे, दुसऱ्यांचं पण. ओके. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या कुठलाही डोंगर नसावायला पाहिजे, हेवी कुठलीही बाजू जिथे माझं पाणी, माझी हवा पूर्णपणे बंद होतीये, अशा कुठल्याही प्रकारचे हेवी डोंगर म्हणजे अशी माउंटन रेंज आपण म्हणतो ती नसायला पाहिजे. ओके. या 2 गोष्टी मेजर आहेत. ओके. आणि तिथे कुठल्याही फायर झोन तर आपल्या प्लॉटच्या मुळे येते, जनरली फायर झोन पण नाही पाहिजे तिकडे. हेवी प्लांट्स चालतात पण फार मोठी झाडं नको. नॉर्थ ईस्टला किंवा नॉर्थला किंवा ईस्टर्न डिरेक्शनला फार मोठी मोठी जी झाडं असतात, म्हणजे फार जुनी झाडं आहेत. पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, चिंचेचं झाड आहे, अशी झाडं ही या डायरेक्शन्सला अवॉइड करायची. ओके. तर ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. आता मला एक विचारायचं होतं मॅम, मी एक प्रोजेक्ट व्हिजिट केला होता सासवडला, आणि तो खूप मोठ्या रिप्युटेड ब्रँडचा आहे, खूप मोठा गाजावाजा झाला होता, एकेकाळी त्याला अवॉर्ड्स वगैरे मिळाले होते, आणि तो ॲज एन वेअर बेसिसवर शून्य कन्स्ट्रक्शन, म्हणजे 50 प्लॉट आहेत, एक्झाम्पल मोठे प्लॉट आहेत, 100 असतील युनिट्स, 50 युनिट्स, इन्व्हेस्टर कोणालाच घर बांधायचं नाहीये तिथे, सगळ्यांना माहिती एअरपोर्ट होतं, हे होतंय, पण त्या प्लॉटमध्ये कोणाला जायचं नाही. आणि मी ज्यावेळेस व्हिजिट केलं, मी ज्यावेळेस एंडला गेलो त्यावेळेस मला स्टोरी कळली की तिकडे स्मशानभूमी आहे. तर या स्मशानभूमीचा, कारण ती आपण हलवू शकणं हे थोडं डिफिकल्ट आहे, कारण बऱ्याच लोकांच्या श्रद्धा असतात, गावानं स्पेशली त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी रिझर्व्ह केलेली जागा आहे, आणि गावकरी वर्षानुवर्ष ती पद्धती तर करतायत, मग त्यांना फरक नाही पडत. हे स्मशानभूमीच्या आजूबाजूचे प्लॉट आहेत किंवा जवळपासचे, हे किती दूर असले पाहिजे, किंवा स्मशानभूमी काय प्ले करते रोल या लँडमध्ये? स्मशानभूमी पासून ऍक्च्युली स्मशानभूमी झाली, दफनभूमी झाली, ओके, सिमेट्री झाली, किंवा आपली नुसती स्मशानभूमी झाली, इलेक्ट्रिक झाली, अशा कुठल्याही गोष्टी, इनफॅक्ट समाधी सुद्धा एखाद्या गावामध्ये असतं की कोणीतरी गुरुजी असतात, त्यांनी तिथे समाधी घेतलेली असते, किंवा कुठले तरी संत असतात त्यांची समाधी असते. अशा समाधीच्या आजूबाजूला सुद्धा जागा नसावी.
ओके. आता ह्याच्यात रोल काय प्ले करतं, की जेव्हा स्मशानभूमीच्या आजूबाजूला फार निगेटिव्ह एनर्जी असते. ओके. तर ती निगेटिव्ह एनर्जी डेफिनेटली तुम्हाला इम्पॅक्ट करणारच आहे. त्याच्यामुळे त्या जागा आपण घ्यायच्याच नाहीत. आणि किती दूरपर्यंत इम्पॅक्ट करेल? हां, व्हेरी गुड क्वेश्चन. तर आपल्या जागेपासून किंवा आपल्या घरापासून अशा ज्या निषिद्ध जागा असतात त्या 100 ते 120 मीटर्स इतक्या तरी लांब पाहिजे मिनिमम. मिनिमम. ओके. साधारणतः तुम्ही जर याचा अनुभव घेतलात तर डेफिनेटली आपल्या ऑडियन्स पैकी पण बऱ्याच जणांना अनुभव असेल. स्मशानभूमीच्या किंवा मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा जी घरं असतात ना, तिथे कॉन्स्टंट आपल्याला जर बघितलं ना, तर हेल्थ इश्यूज सापडतात. मेंटल हेल्थ इश्यूज असू शकतात, फिजिकल हेल्थ इश्यूज असू शकतात. हे इश्यूज आणि त्याच्यामुळे या हेल्थ इश्यूजमुळे फायनान्शियल जी पोझिशन असते घरच्या कर्त्याची ती डाऊन होते. म्हणून या गोष्टींपासून जनरली आपली जागा ही 100 ते 120 मीटर्स अवे पाहिजे, लांब Okay. पाहिजे. तेवढं तरी एक नियम पाळायला पाहिजे. आता तुम्ही मंदिराचा उल्लेख केला. मंदिर असेल किंवा आपल्या खेडोपाड्यामध्ये मसोबा किंवा असे इतर लोकांची श्रद्धास्थान आहेत आणि बरोबर. ते मध्येच आहेत कुठेतरी. हां. म्हणजे त्याला ना मंदिर आहे ना काही नाही. अ, पण त्याला लोक मानतात किंवा मी आता एक रिसेंटली आमच्या प्रोजेक्टच्या पुढे भूकंपमध्ये 400 एकरचा टाउनशिप आहे. बरं. मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या मधोमध मी ज्यावेळेस व्हिजिटला गेलो होतो त्यावेळेस एक ऍक्टिव्हिटी, ते बकरं वगैरे कापत होते आणि तिथं गाववाले आले होते आणि हा युनिट 712 कार्पेटचा युनिट साधारण 2 कोटीच्या रेंजमध्ये. त्यामुळे तुम्हाला त्याचे प्रीमियम हेलिपॅड रेडी आहे आता तिथे आणि त्या गेटेड कम्युनिटीच्या मध्ये एक, कारण 400 एकर मध्ये तुम्हाला असं कुठेतरी सापडणार आहे मोठ्या लँड पार्सलला की तिथे कोणाचा तरी एखादा देव आहे, श्रद्धास्थान आहे आणि त्यांनी विरोध केला आणि तेवढी जागा तो त्या डेव्हलपरला सोडावीच लागते बाय चान्स. म्हणजे कुठल्याही काही शक्ती काम नाही करत. तर मग त्या ठिकाणी तुम्ही अडवू शकत नाही लोकांना यायला किंवा हे करायला. तर आता माझं हेच सांगणं आहे की बाबा ही जी गणित आहेत किंवा हे जे श्रद्धास्थान म्हणूया आपण, तर हे इम्पॅक्ट करतात का इनसाइड प्लॉट आणि शेजारी जर असतील तर? बरोबर. कारण मी आता याला पॉझिटिव्ह आहे ना, आता स्मशानभूमी निगेटिव्ह एनर्जी बोललो आपण. बरोबर. आता ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे लोकांसाठी, तर ते त्यांना देवाच्या जागेवर मानतायत किंवा देवच मानतायत रादर. आणि मग आता हे तर खूप प्रगती द्यायला पाहिजे, पण आजूबाजूला तशी काही डेव्हलपमेंट दिसत नाही किंवा जी लोक मागतायत त्यांची आर्थिक परिस्थिती पण मला काही फार मोठी वाटत नाही. म्हणजे जी लोक तिथे नवस बोलायला आलेत किंवा ज्या पद्धतीने आलेत, एखादे वाहन असेल किंवा जे काही त्यांची लाईफस्टाईल आहे एकंदरीत ती काही फार अशी मोठ्या स्टेजला आहे आणि ते येऊन मग तिथे सरेंडर झाले असं काही वाटत नाही. म्हणून मला एक म्हणजे मॅक्सिमम ऑडियन्स तसा आहे की ह्याला कळतच नाही की हे काय होतंय किंवा का करतोय आपण. तर त्या जमिनींचा आजूबाजूचा, कारण तो प्रोजेक्ट स्टक आहे. मी जो म्हणतोय ना तो प्रोजेक्ट स्टक आहे आणि तो इतक्या मोठ्या व्यक्तीने चालवलेला आहे की म्हणजे ही वॉज अ IAS रिटायरमेंट आणि त्यांच्याकडे स्वतःची बँक आहे. म्हणजे फंडचा इश्यू नाहीये. तर तरी तो काही होत नाहीये पुढे. राईट. आता तुम्ही फंडचा विषय नाही म्हणला, त्याचा अर्थ काय आहे? सगळ्याच ठिकाणी पैसा काम करत नाही. काम नाही करत. बरोबर आहे. खरं आहे. तर कुठेतरी आपल्याला परमेश्वराला सरेंडर होणं फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ठिकाणी आपण असं बघितलेलं आहे की ह्या शक्ती ज्या आहेत या पॉझिटिव्हच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे निगेटिव्ह हा ऍस्पेक्ट इथे नाही. मला असं वाटतं की जेव्हा असे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जो उदाहरण दिलं, जर अशी ती जागा असेल तर तिथे एक छोटंसं आपण मंदिर बांधावं आस्थेने. छोटंसं बिल्डरने किंवा ज्या डेव्हलपरनी आहे एक छोटंसं आस्थेने मंदिर बांधावं. त्या मंदिराच्या आजूबाजूची टोटल 100 मीटर जी मी जागा म्हणली तशीच पॉझिटिव्ह एनर्जीसाठी 50 मीटर जागा आपण टोटली डेडिकेट करावी. ओके. ओके. आणि मग तुम्ही मला सांगा, तुम्ही जेव्हा हे मंदिर बांधता तिथे त्याचा रिस्पेक्ट ठेवता, त्या एनर्जीचा रिस्पेक्ट करताय, तुमच्या प्रोजेक्टला प्रॉब्लेम येणार नाही. थोडंसं करणं फार महत्वाचं आहे तिथे. ऑब्व्हियसली सेंटिमेंट्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही कुणाला अडवू शकणार नाही. अगदी प्लॉटच्या म्हणजे तुमच्या ह्या 200 एकरच्या लँडच्या मधोमध जरी सुद्धा ते असेल तरी सुद्धा त्या एनर्जीला तुम्ही जिथे रिस्पेक्ट देता, तुम्ही बघा काय ब्लेसिंग्स मिळतात तुम्हाला. तुमचा अडकलेला प्रोजेक्ट 2 दिवसामध्ये काम करायला सुरुवात केली. तुम्ही जेव्हा नुसतं इंटेन्शन सुद्धा जेव्हा द्याल, फार मोठी गोष्ट आहे की आपण नुसतं हे इंटेन्शन देऊ की मी इथे मंदिर बांधणार आहे, माझं प्रोजेक्ट चालू होऊ दे. हे नुसतं इंटेन्शन सुद्धा तुम्ही त्या जमिनीला एनर्जीला दिलत ना, तुमचं प्रोजेक्ट काम करेल. ओके. इंटेन्शन फार महत्वाचं आहे.
म्हणजे स्पेशल ऍक्टिव्हिटी करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त त्या जागेचा लोभ सोडायचा, इन शॉर्ट सॅक्रिफाईस करायचा आहे का, आणि ते पब्लिकसाठी ओपन ठेवायचा आहे. बिलकुल. सेल्फिश हा जो क्रायटेरिया आहे तो सोडावा लागेल. हो. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक मी तुम्हाला सांगते, माझ्या एक ओळखीचे डेव्हलपर्स आहेत. त्यांनी असंच एक जुनं मंदिर, ज्याला आपण म्हणू म्हसोबाचंच मंदिर होतं. हं. तर त्यांचं मंदिर जे आहे, कारण म्हसोबा हे आपले ग्रामरक्षक म्हणले जातात. बरोबर. ओके. त्यांचं मंदिर जमीनदोस्त करून तिथे फार मोठी बंगल्यांची स्कीम चालू केली. हं. हे फार फेमस बिल्डर आहेत आणि फार हे आहेत, पण यू विल नॉट बिलीव्ह इट, ते प्रोजेक्ट आज ताग आहेत. कारण ते प्रोजेक्ट मी गेली 20 वर्ष बघती. 20 वर्ष झाली त्या प्रोजेक्टला, ते कंप्लिशनलाच जात नाही. आणि जोपर्यंत म्हणजे तिथे लोकांनी बंगले बांधले, लोक राहायला पण आली आहेत, पण ते प्रोजेक्ट कम्प्लीट आहे का? तर नाहीये. अजून बरीच जागा तिथे रिकामी आहे. ज्या व्यक्तीनी ज्या डेव्हलपरनी ती करायला घेतली होती, त्या व्यक्तीचा तो जो पीकवर होता, तो माणूस आज त्याचं नामोनिशाण नाहीये. तो इतका फायनान्शियल डेप्थमध्ये आहे, की कधी-कधी वाईट वाटतं. बरोबर. कारण आम्ही तेव्हा त्यांना सांगितलेलं, की करू नका, तरी सुद्धा ते केलं. मग याचं परत दुसरीकडे मंदिर बांधलं असेल ना त्यांनी? नाही, नाही? नाही. ओके. त्यांनी ते ऍक्च्युअली त्या जागेवरतीच बांधलं. हं. त्या जागेवरतीच बांधलं. हं, हं. अनफॉर्च्युनेटली. त्यांनी ती पुण्यामध्ये तेवढीच तुम्हाला एक मॉल आठवत असेल इथे. फार फेमस मॉल आहे. हां. तर ते दफनभूमीवर आहे. मुस्लिम हो. दफनभूमीवर आहे. हो. आणि समोर फक्त ब्रँड्स दिसतात, पण ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन ज्यावेळेस मी त्याचे बघितले, आणि तो बिल्डरचा मग नंतर गंगाधाम चौकातला खूप मोठा सो कॉल्ड सेलिब्रेटेड प्रोजेक्ट फसला. खूप मोठा, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे 25,000 कोटी वगैरे या घरात जात असेल तो. तर तो फसला, आणि नंतर मग मला एका व्यक्तीने सांगितलं, की अरे इथं मुस्लिम दफनभूमी होती आणि त्याच्यावर तो प्रोजेक्ट उभा आहे. आणि बरोबर. नंतर मला कळालं, की हे लँडच्या फॅक्टरमुळं मोठा ब्रँड पण कसा खाली येऊ शकतो. ह्याचं आता तुम्ही त्या बिल्डरचंच नाव घेतलं तर आय थिंक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोण आहेत ते. पण तुम्ही जर बघितलं त्या जागेवर बरेच वर्ष काहीच नव्हतं. नव्हतं. हो. त्याच्यानंतर सडनली तो मॉल उभा राहिला. बरोबर. म्हणजे काय, त्या व्यक्तीची जी किंवा त्या ब्रँडची जी वाताहत आहे, ती तो मॉल बनल्यानंतर नाही झालेली. ती लँड घेतल्यानंतर झालीये. प्लीज अंडरस्टँड देअर इज अ लॉट ऑफ डिफरन्स, की ज्या क्षणी तो सातबारा त्या ब्रँडच्या नावावर गेला, त्या ब्रँडची उतरती कळा सुरू झालेली आहे. हं. त्या अगोदर त्या ब्रँडच्या नावाने तो एरिया ओळखला जायचा. बरोबर. बरोबर? पूर्णपणे संपलं. पूर्णपणे संपलं. त्याच्यानंतर त्या ब्रँडचं नावच पूर्णपणे गेलं. गेलं. हो. ओके. म्हणजे काय आहे, तर ज्या जागा ही कधी तुम्हाला इफेक्ट द्यायला लागते, ज्या क्षणी तुमचा तो सातबारा तुमच्या नावावर येतो. ओनरशिप ट्रान्सफर झाली की येस. नॉट नेसेसरी, की अरे मी आता जागा घेतलीये, बांधेल मला आणि 15 वर्षांनी बांधायची आहे. बघू तेव्हा होईल तेव्हा बघू. नाही. ज्या क्षणी ती जागा तुमच्या नावावर येते, ओनरशिप ट्रान्सफर होते, ती जागा तुम्हाला इफेक्ट देणार आहे. ओके. सो प्लीज बी व्हेरी केअरफुल. जोपर्यंत तुम्ही ती प्लॉट करून दुसऱ्याला विकत नाहीये, तोपर्यंत त्या ओनरशिप. जागेचा हां. जो जागेचा पूर्ण इफेक्ट हा तुम्हाला येणार आहे. बरोबर. लोक म्हणतात, मॅडम आमची इथे फसलो, आम्ही तिथे फसलो, ही जागा अडकली, ती जागा. कशामुळे अडकली? थोडंसं स्टडी करा, बॅकग्राऊंड चेक करा. त्यामुळे कुठे आपण लोभ धरायचा आणि कुठे सोडायचा हे तितकंच महत्वाचं. बरोबर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मॅम, मगाशी तुम्ही उल्लेख केला की वड, पिंपळ आणि चिंच हे पॉझिटिव्ह झाड आहेत की निगेटिव्ह? जर समजा ही निगेटिव्ह असतील आणि ज्यांच्या दारामध्ये पण आता फॉरेस्टच्या काही रूल्स रेग्युलेशन्समुळे ती तोडता येत नाहीये, तर त्या प्लॉट ओनरनी काय करायचं? किंवा एखाद्याचा ओपन प्लॉट असेल तर अशी कुठली चांगली झाडं आहेत जी त्यांनी तिथे लावली पाहिजे? म्हणजे कुठली झाडं अवॉइड करायची आहेत, कुठली झाडं करायची आहेत? आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी तुम्ही अवॉइड मध्ये जी काही नावं घ्याल ती जर असतील तर त्याच्यावरचे उपाय. सी बेसिकली जसं आपण आता बोलत होतो, की उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला मोठी झाडं नसावीत, म्हणजे वड, पिंपळ किंवा चिंच. ह्याचं वास्तूप्रमाणे आणि लॉजिक प्रमाणे कारण हे असतं, की ह्यांची मुळं खूप खोल जातात. जेव्हा ह्यांची मुळं खोल जातात, तेव्हा ती जमिनीला, तुम्ही जर तुमचं फाउंडेशन आहे घराचं, ते वीक बनवतात. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. पण मग ही झाडं निगेटिव्ह आहेत का? झाड कुठलंच निगेटिव्ह नसतं. ते निगेटिव्ह इम्पॅक्ट का देतंय तिथे? का ते एवढं रुटेड जातं. आणि नॉर्थला आपण जसं म्हणलं, किंवा नॉर्थ ईस्ट, नॉर्थ आणि ईस्टला आपला मॅग्नेटिक फील्ड जेव्हा खाली असतं, तेव्हा सगळं पाणी तिकडेच जाणार आहे. पृथ्वीचा नॅचरल स्लोप असल्यामुळे सगळं पाणी तिकडे जाणार आहे. पाणी कॉन्स्टंट मिळाल्यामुळे ती झाडं खूप फ्लरिश करणार आहेत.
ओके, जेव्हा ती फ्लरिश होणार आहे तेव्हा ती स्ट्रॉंग झाडं तुमचं घराचं फाउंडेशन वीक करणार आहेत. त्यामुळे ती झाडं तिकडे नसावीत. त्यामुळे झाडं निगेटिव्ह आहेत का? तर नाही. डायरेक्शनल त्या डायरेक्शनला असावीत का? तर नको. मग हीच झाडं जर तुमची साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्येला असतील किंवा दक्षिणेला असतील किंवा पश्चिमेला असतील तर ही उत्तम काम करतात. ओके. उत्तम काम करतात. ओके, मग आपण झाडं निगेटिव्ह नाही झाली, फक्त डायरेक्शन आपण त्यांची बदलली. त्यामुळे मोठी मोठी जी झाडं तुम्हाला लावायची आहेत ना, ती तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिणेला आणि साऊथ वेस्ट म्हणजे आपण नैऋत्यपर्यंत ठेवायची. आता नैऋत्यपासून हा एक फार मोठा नियम मी पाळते, की नैऋत्यपासून वायव्येपर्यंत कुठल्याच प्रकारची छोटी मोठी झाडं लावू नका. कुठलीच नाही लावायची. कुठलीच लावायची नाही. बरं. आता ह्याला सायंटिफिक रिझन आहे. सायंटिफिक रिझन हे आहे की कुठल्याही मोठं वादळ जे येतं, ओके, हे तुम्हाला वायव्येकडनं नैऋत्यपर्यंत येतं. जर मोठी मोठी खूप मोठी झाडं लावलीत तुम्ही या दिशेला, कुठून नैऋत्यपासून वायव्येपर्यंत म्हणजे साऊथ वेस्ट पासून नॉर्थ वेस्ट पर्यंत, तर ही झाडं तुमच्या घरावर पडू शकतात आणि तुमच्या घराचं नुकसान होऊ शकतं. कारण वादळही नेहमी दक्षिणेकडनंच येताना बघितलं. ओके, बरोबर. कारण तो लो झोन आहे अर्थचा, म्हणून ते तिकडून येतात. ओके, म्हणून तिथे हेवी इस्टॅब्लिशमेंट, हेवी फाउंडेशन, हेवी बिल्डिंग किंवा हेवी आपण वॉल्स म्हणतो ना, त्या हेवी पाहिजे. म्हणून ती आपली साऊथ वेस्ट नैऋत्य हेवी पाहिजे. का तर हे असे झालं नाही पाहिजे. पण जर आता तुम्ही नॉर्थ ईस्टला म्हणलात किंवा नॉर्थ डायरेक्शनला म्हणलात किंवा ईस्ट डायरेक्शनला म्हणलात किंवा नॉर्थ वेस्टला म्हणलात, झाडं कुठली पाहिजेत घरात. ओके, आवळ्याचं झाड फार महत्वाचं आहे. ओके, ते अगदी तुम्ही तुमच्या प्लॉटच्या नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेला आवळ्याचं झाड असलंच पाहिजे, कारण त्याला लक्ष्मी आणि विष्णूचा वास असलेलं झाड मानलं जातं. केळ्याचंही झाड उत्तम आहे. ओके, फुलांची झाडं लावताना बी व्हेरी केअरफुल, की गुलाबाची झाडं आहेत ती जनरली तुम्ही तुमच्या पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत कुठेही तुम्ही गुलाबाची फुलं लावू शकता. लाल कलरची कलरफुल आहेत ना, सो त्या झोन मध्ये लावू शकता. फार मोठी झाडं आपल्याला अवॉइड करायचे. पण 2 झाडं जी आहेत ना, केळीचं आणि ह्याचं आपलं आवळ्याचं, ते तर इम्पॉर्टंट मस्ट आहे. तशी बरीचशी झाडं असतात. मग जसं पीस लिली एक झाड आहे, छोटंसं आहे, श्रब आहे, ते घरात असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नॅचरल प्युरिफायर आहे. अशी बरीच झाडं आहेत की जी आपली लावू शकतात. जर तुम्ही प्लॉटमध्ये लावायची म्हणली तर श्रब्स म्हणजे छोटी जी आकाराने छोटी जी झाडं आहेत ती तुम्ही या डायरेक्शन्सला लावू शकतात. हेवी डायरेक्शन्स जी झाडं आहेत ती तुम्ही साऊथ पासून म्हणजे दक्षिणेपासून साऊथ वेस्ट पर्यंत लावू शकता. बरीच लोक काचाच्या पॉटमध्ये बांबूचं रोप ठेवतात, बरोबर, चायनीज बांबू असेल किंवा पर्टिक्युलर, आणि तो जमिनीमध्ये कुठल्या दिशेला असला पाहिजे, कारण बांबूची शेती होते ऑलरेडी, जे एकरांमध्ये तो पेरला जातो, त्यात सगळ्याच दिशेला तो आहे. तर हे एकच पीक 2 वेळेस डिप्लोमॅटिक आहे की बांबू चालू शकतो, म्हणजे जसं केळी आणि हे सांगितलं तसं. बांबू अगेन जेव्हा तुम्ही पीक घ्यायला जागा घेताय तर तुम्ही एक फक्त ओपन प्लॉट आहे तुमचा, त्याच्यावर तुम्ही पीक लावता, बांधकाम नाहीये. वास्तूचे नियम कुठे लागतात? जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर बांधकाम करतात तेव्हा वास्तूचे नियम लागतात. म्हणजे तुम्ही आता एक शेतीसाठी वगैरे नाही, शेतीसाठी वास्तूचे नियम लागू पडत नाहीत. जेव्हा तुम्ही बांधकाम तुमचं 3 फुटावर उचलता तिथे तुमचे वास्तूचे सगळे नियम लागू पडले. तोपर्यंत तुमच्या प्लॉटला नियम नाहीत. मग प्लॉटचे नियम काय की कुठल्या बाजूला उंचवटा आहे, कुठे स्लोप आहे, कुठे आपल्याला जो प्लॉट एक्सटेंड झालाय, कुठे कट आहे, एवढेच नियम लागतात. पण कन्स्ट्रक्शनचे जे तुम्ही नियम म्हणताय ना, ते कुठे लागतात? जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन 3 फुटाच्या वरती उचलताय तेव्हा. तोपर्यंत त्याला नियम लागू पडत नाही. त्याच्यामुळे तो जास्त विचार करायचा नाही की शेतीचे नियम वेगळे आहेत. कुठलंही पीक आपण कुठेही घेतो, दॅट वर्क्स. कारण जर तुम्ही उभे राहिलात आणि तुम्ही जर डाउजर घेतलात आणि कुठल्या प्लॉटवर उभं राहिलात, तो पॉझिटिव्हच एनर्जी देणार आहे, कारण सगळी 5ही तत्व तिथे बांधली गेलेली नाहीत, ती ओपन आहेत, मुक्त आहेत. मग जेव्हा 5ही तत्व तिथे मुक्त आहेत तेव्हा त्याला नियम लागू पडत नाही. पण जेव्हा आपण बांधतो तेव्हा ते सगळे त्याला लागू पडतात, कारण तुम्ही कुठेतरी काहीतरी ऍक्टिव्हिटी करताय, कुठेतरी काहीतरी ऍक्टिव्हिटी करताय, त्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे मग. बर, आता माझा या पॉडकास्ट मधला शेवटचा प्रश्न आहे. एखादा प्लॉट परचेस करताना जनरली रिअल इस्टेट मधला जो 95% माफी आहे हा फक्त लँड मध्ये ऍक्टिव्हेट आहे. फ्लॅट मध्ये कोणी त्रास द्यायला येत नाही. म्हणजे प्लॉट परचेसच्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याचा घातपात होणं शक्य आहे किंवा प्रिव्हियस ओनरचा
फॅमिली मेंबर कडून किंवा पार्टनरशिप मध्ये काहीतरी अडचण, आता ती जी एनर्जी आहे ती रिगार्डिंग त्या पर्टिक्युलर लँड विषयी आहे. हम्म. तर आता जसं आपण घर घेतल्यानंतर वास्तुशांती करतो, तर अशी बरोबर. कुठली पर्टिक्युलर पूजा किंवा हवन किंवा असं काही ऍक्टिव्हिटी आहे का जी पूर्वीचे दोष घालवू शकेल, मग ते झाले असतील नसतील आणि हा. एक चांगली सुरुवात होऊ शकेल? सी बेसिकली जसं मी म्हणलं की ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे की तुम्ही थोडीशी जागा जमिनीची ना थोडीशी माहिती आधी करून घ्यायची. जसं आपण ओनर्सची जे हे काढतो, मागची जी वंशावळ काढतो, कोणाच्याकडे जमीन होती आणि त्याचा जो रूल रेग्युलेशन तुम्ही काढता, जसा 50 वर्षाचा सातबारा काढता, तसं थोडीशी जमिनीची माहिती करून घ्या. पण आता प्रत्येक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये कंट्रोलमध्ये नसते. नाही. ओके, झालं असेल असं काही, असं कोणी येऊन सांगणार नाही की असं असं झालं होतं. बरोबर. जर तुम्हाला असं कधी वाटत असेल किंवा एखादा अडकलेला प्रोजेक्ट तुम्ही घ्यायचा विचार करत असाल, तर भूमिपूजन हे फार महत्वाचं आहे. हम्म. की ज्या भूमीवर तुम्ही काम करताय तिथे कुदळ मारणे, आपल्याकडे तर प्रत्येक गोष्टीची पूजा आहे, म्हणजे जमिनीवर कुदळ मारण्यापासूनचा मुहूर्त बघितला जातो. हम्म. ओके, तर एक भूमिपूजन ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जर तिथे सबस्टॅन्शियल दोष आहे आपल्याला कळलं, तर तिथे पिरॅमिड रेमेडीज ब्युटिफुल काम करतात. हम्म. ओके, पिरॅमिड रेमेडीज करून तुम्ही ती बॅलन्स करू शकता आणि मग तो जो दोष आहे तो नलिफाय होतो तिथे. बर. त्याच वेळी आपण जातकाचं, म्हणजे ज्यांनी ती जागा घेतलेली आहे त्याची थोडीशी कुंडली जर बघून घेतली, तर मग आपल्याला कळतात की कुठल्या प्लॅनेट्स आपल्याला सपोर्टिंग आहेत. त्या पद्धतीने मग आपण जर रेमेडीज केल्या तर त्या 200% काम करतात. 200, 100 नाही, 200% काम करतात. पण काम करणाऱ्या व्यक्तीला माहित पाहिजे की काय काम करतोय, कशाचं काम करतोय आणि नक्की ती स्ट्रेंथ कशासाठी आपल्याला वाढवायची आहे. कारण हे Okay. ऍक्टिव्हिटी तुम्ही जी करणार आहात त्या जागेची ऍक्टिव्हिटी प्रमाणे आपल्याला रेमेडीज करावे लागतात. म्हणजे तुम्ही कमर्शियल साठी करणार आहात का रेसिडेन्शियल करणार आहात, का आत्ता नाही तुम्ही फक्त ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून ती जागा घेऊन ठेवली आणि आता तुम्ही तिथे काहीच करणार नाहीत, हे कळणं तितकंच महत्वाचं आहे. ओके. खूप छान आणि मनापासून आभार. होप की तुम्हाला हा पॉडकास्ट खूप आवडला असेल. खूप जास्त व्हॅल्यू मॅडमनी डिलिव्हर केलेली अगदी कमी वेळेमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मॅडमच्या टीमचा जो नंबर असेल, तो WhatsAppचा जो लिंक असेल, तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुमच्याकडून चांगला फीडबॅक मिळाला, प्रतिसाद मिळाला तर मॅडमला आम्ही पुन्हा विनंती करू, एका नवीन विषयावर आम्ही त्यांना इन्व्हाइट करू. असंच प्रेम करत राहा, बघत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच.